अक्षय, पहली गेंद अक्षय की, पहली गेंद के ऊपर हवा में खेला हुआ शॉट अक्षय गेंद के नीचे, ये पहला झटका उसी प्रकार ये पहली गेंद के ऊपर विकेट आया। ये दूसरी गेंद अच्छी थी, लोअर फुल टच गेंद के ऊपर यहाँ पे एक रन लिया ओमकार ने ओवर। एक बार फिर ये तीसरी गेंद अक्षय की, उठा दिया सीधे कमेंट्री बॉक्स को, छक्का। मिनिम ने अपने बॉलिंग मार्क के ऊपर दौड़ना शुरू किया। ये गेंद एक बार फिर उठा दिया, लेकिन ऊंचाई ज्यादा लंबाई कम, और उसी के साथ अनिकेत के हाथों में फोर्थ विकेट। एक गेंद अच्छी गेंद थी, लोअर फील्ड टच गेंद थी, लेग स्टंप के ऊपर उसे खेल दिया स्क्वायर के क्षेत्र में। एक रन दौड़ के पूरा गया, स्कोर बढ़ता हुआ 8 रन के ऊपर। स्ट्राइक के ऊपर है पारंब पाटिल, अच्छे की अगली गेंद पारंब पाटिल के लिए। पारंब ने गेंद को खेल दिया, लेकिन सीधे फील्डर के हाथों में। ये दूसरा कैच आज के दिन छोड़ते हुए ये फील्डर रोहन के हाथ से पहले मैच में लोंगा मिड विकेट काउंट कॉर्नर स्क्वायर लेग। इसी बीच साक्षित पाटिल की पहली गेंद लाइटेड गेंद थी, बढ़िया गेंद, हालांकि बल्ले से निचले हिस्से से लगती हुई शॉट स्क्वायर लेग के स्टार्ट राउंड विकेट। एक गेंद को पुल कर दिया, गेंद वन बाउंस, अच्छी फील्डिंग लाजवाब। आज दिन है अक्षय मिनमने का, तारीफ पे काबिल फील्डिंग यहाँ पे अक्षय पूरे 100%। एक बार फिर अगली गेंद लेके गेंदबाज गेंद को खेल दिया लॉन्ग बाउंड्री लाइन के बाहर, ये करारा छक्का। मस्त मारा के ऊपर छक्का लगने के बाद 17 रन स्कोरबोर्ड के ऊपर। ये और पिच गेंद हवा में खेला, फील्डर यहाँ पे एक बार अच्छी कोशिश थी, लेकिन यहाँ पे एक रन आता हुआ। एक शेष अभी भी 2 गेंदे शेष है। 4 गेंद के ऊपर अब तक का 9 रन कर चुके साक्षित पाटिल। एक बार फिर दोनों पंच अगली गेंद एक बार फिर वाइट के बढ़ोतरी होती हुई स्कोर बढ़ता हुआ जहां पहुंचा है 19 रन स्कोर बोर्ड के ऊपर। एक बार फिर साक्षित पाटिल अगली गेंद लेके, लोअर फुल टच गेंद थी, अच्छी गेंद, बढ़िया गेंद ओमकार। अगली गेंद अच्छी गेंद, अच्छी शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, ये करारा छक्का। काफी लंबे रन के साथ ये गेंद उठा दिया हवा में, और यहाँ पे फील्डर साक्षित पाटिल, और उसी के साथ पारंबा का एंड होता हुआ। एक बार फिर दौड़ना शुरू किया, ये गेंद पैरों के ऊपर, और उसी वक्त लेग बिफोर द विकेट। ओमकार बैक टू द पेविलियन के ऊपर। एक बार फिर भरत पाटिल की अगली गेंद, अच्छी गेंद थी और प्राइस की गेंद थी, खेल दिया। एक रन के साथ स्ट्राइक यहाँ पे विनोद पाटिल के हाथों में रखना चाहेंगे, लेकिन इसका कैसा गेंद को छोड़ना ये पूरा मालूमात है विनोद पाटिल के लिए। एक बार फिर तैयार होते हुए भरत पाटिल। ये मुकाबला तीसरे राउंड का, इस बार उठा दिया स्क्वायर लेग क्षेत्र में, गेंद वन बाउंस बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। और उसी के बावजूद ये चौका निकलता हुआ 30 रन स्कोर बोर्ड के ऊपर। एक बार फिर भरत पाटिल अगली गेंद, इस बार उठा दिया, ये खूबसूरत छक्का। स्ट्राइक के ऊपर 2 गेंद के ऊपर 10 रन विनोद पाटिल। अपनी गेंद के साथ ये फुल टॉस गेंद थी, खेल दिया काउंट कॉर्नर के क्षेत्र में अनिकेत, लेकिन वहां पे देखो मिस फील्ड के साथ
यहाँ पे दूसरे के लिए दौड़े थे। भव्य अशा प्रेक्षक समुदायासमोर हे उर्वरित सत्र सुरू होते. नेहमीप्रमाणे ओमकार षटकाची सुरुवात मिनी ब्रदर्स आणि सलामीची जोडी आलेली आहे. तर पहिल्या चेंडूवर एक कव्हर ड्राईव्हचा बचात्मक फटका खेळतोय तो फलंदाज आनंद आणि आनंद खातं. तर आनंदने खातं उघडले. नवीन फलंदाज स्ट्राईकवर आणि चेंडू भिरकावला हवेत आणि हा आमच्या समालोचन कक्षाच्या डोक्याच्या वरून षटकार. तर अक्षय आणि पाहतोय आपण दुसरा चेंडू सुद्धा पडलेला आहे. इथे एवढा गोंधळ चालू आहे बॉल शोधण्यासाठी. तर दुसरा चेंडू इथे पडून सुद्धा गेलेला आहे. 1 धाव मिळते दुसऱ्या चेंडूवर. जोडी आनंद मिनमिने आणि अक्षय पाटील अशी जोडी आणि हा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवर आरामात एक धावून काढतोय तो फलंदाज. अक्षयच्या खात्यात एक आनंदच्या खात्यात एक धाव वाढते आणि धावसंख्या धावांचं एक लक्ष म्हणजे षटकामागे 10च्या आसपास 10पेक्षा जास्त धावा जमवायच्यात. पुढील चेंडू घेऊन आणि हा सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू. या चेंडूवर बघूया धावचित होतोय का धावचित होत नाहीये. गो थ्रोच्या स्वरूपात एक धाव मिळण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा मिळते. 1+1 = 2. 2 धावा मिळतात करतोय हा पाकदंड संघ. आतापर्यंत स्पर्धेत पाहिलं की सकाळी 10 वाजल्यापासून इथे हजर आहे आणि हा वेगवान चेंडू ओंकारचा आणि या चेंडूवर पंच सांगतात की निर्धाव चेंडू असल्यामुळे हे षटक पूर्ण होतंय. षटकाची सांगता होते. या सलामीराकडून आनंद साईकला असेल. आनंद मिनमिने आणि प्रारंभ गोलंदाजीला प्रारंभ होतोय. चेंडू अंतराईज मारला जातोय. विकी चेंडू खाली येतोय आणि चेंडू अडवतोय. दरम्यान फेक होते आणि या चेंडूवर फक्त एकच धाव. आता मात्र या षटकामध्ये आपल्याला मोठे फटके पाहायला मिळणार. नक्कीच प्रयत्न पाहिले होते अक्षयने. घणाघाती अशी फलंदाजी केली होती. तर पुन्हा एकदा प्रारंभ टू अक्षय पाटील आणि त्रिफळाची बाद. पहिला हादरा आनंद मिनमिने आणि अक्षय मिनमिने. तर गोलंदाज प्रारंभ तिसरा चेंडू घेऊन या षटकातील वेगवान मारा. चेंडू पुन्हा एकदा धाडलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक साहिल चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय परंतु ओमकार मात्र चेंडूवर जातोय आणि ओमकारकडून मिसफिल्ड होते. या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. अशा प्रकारची घाई केली आणि जिथे 1 धाव होती तिकडे 2 धावा मिळाल्या. त्या या दोन्ही फलंदाजाला धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 14 धावा आणि हा खोलवर टप्प्याचा चेंडू वेगवान चेंडू होता प्रारंभाचा आणि स्वतः कर्णधार समीर चेंडू अडवतोय आणि स्वतः चेंडू घेऊन सुद्धा जातोय जेणेकरून थ्रो मध्ये काही चूक होणार नाही. ओव्हर थ्रो होणार नाही याची काळजी घेतोय तो कर्णधार स्वतः. तर एक करायची पुन्हा एकदा प्रारंभ आणि हा जोरदार फटका. इट्स अ बिग हिट फॉर 6 रन्स. कम ऑन डीजे. तर आपण पाहिला की षटकार लगावला तो आनंद मिनमिनेने. आनंदच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. या अगोदरचा एक षटकार मारला होता तो अक्षय पाटीलने. तर धावसंख्या 6 धावांनी उसळी घेते. धावसंख्या होते ती 21 धावा. जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष म्हणजे अजूनही 17 धावांची गरज असेल आणि 7 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. 7 चेंडू 17 धावा. हा जोरदार चेंडू वेगवान चेंडू जातोय तो डिक्लेअर झोनच्या दिशेने. पंच सांगतात की हा वाईड +1 हा एक्स्ट्रा चेंडू बाकी आहेत आणि गरज असेल ती 15 धावांची. शेवटचा चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातील प्रारंभ आनंदसाठी आणि हा जोरदार चेंडू आणि पुन्हा एकदा फलंदाज कोसळतोय. साधारण काय झाले त्रिफळा उडल्यासारखं वाटतोय आणि त्रिफळाची बाद. 4 गडी बाद केले होते या गोलंदाजाने. असा हरवणारी नवोदित गोलंदाज रितेश टू अक्षय. चेंडू पुन्हा एकदा जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. कार्पेटच्या आधारे साहिल चेंडू अडवतोय आणि फेक मात्र होत नाहीये. साहिलला आपल्या थ्रोवर फारसा विश्वास नाहीये त्यामुळे त्याला ओव्हर थ्रोच्या रूपातल्या जादा धावा द्यायच्या सुद्धा नाहीये. षटकार तर गरजेचा असतो. नक्कीच एकेरी धावा काढून या धावा होऊ शकत नाही तसा प्रयत्न दिसतोय परंतु प्रयत्नाने यश येत नाहीये. प्रशांतला या चेंडूवर एकच धाव मिळते. प्रशांत मास्टर गोल उभं राहिले जाऊन आणि पुन्हा एकदा स्ट्राईक मिळवली ती अक्षय मिनमिने. उर्वरित 4 चेंडू सुद्धा त्याला असेच टाकावे लागणार आहेत कारण समोरचा फलंदाज आहे तो सुद्धा एक तोडीचा फलंदाज आहे. तर चेंडूवर तिसरा चेंडू आणि जोरदार प्रहार परंतु चेंडू खेळपट्टीच्या आसपासच. गोलंदाज चेंडू खाली आणि झेलची बाद. या षटकात टिचून गोलंदाजी करतोय. 3 चेंडू बाकी असतील आणि 13 धावांची गरज. 12 धावा जरी आल्या तरी बरोबरसाठी पोषक असतील त्या बागदाण संघासाठी आणि चेंडू आदळतोय पायावर. जोरदार अपील परंतु पंच मात्र स्तब्ध उभे आणि या चेंडूवर 2 धावा करता येते बाईच्या स्वरूपातील. एक बाईच्या स्वरूपातील या 2 धावा मिळू शकतात.
धावसंख्या वाढते, धावसंख्या धावांची गरज. फलंदाज प्रशांत कडे पूर्णपणे लक्ष लागून राहिले. सर्वजण वाट बघतायत प्रशांत एखादा षटकार ठोकतो आणि सामन्यामध्ये कधी मजा आणतोय का. आणि हा जोरदार प्रहार, षटकार जातोय की षटकार. चेंडू आणि 5 धावांची गरज. आपण म्हणूया 1 चेंडू आणि 4 धावा जरी केल्या तरी चालण्यासारखं आहे. म्हणजे चौकार आणि षटकार इथे बक्षीस पात्र ठरू शकतो बागदांडा संघाला. शेवटचा चेंडू घेऊन रितेश आणि हा चेंडू लेफ्ट करतोय आणि पंच सांगतात की हा व्हाईट बॉल. धाव संख्येत अचानकपणे 1 धावेची भर पडते आहे. धावसंख्या होते ती 34 धावा. आता 37 धावा केल्या होत्या ते झिराट संघाने. 34 धावा जमवल्या बागदांडा संघाने. शेवटचा चेंडू आणि चौकाराची गरज. 1 चेंडू आणि 4 धावांची निर्णायक 4 धावांची गरज आणि बरोबरीसाठी 3. सामना जर बरोबरी सुटला तर नाणेफेक जिंकणार आहे, म्हणजेच बागदांडा संघाला विजयी घोषित करण्यात येणार आहे. तर 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. आपण पाहतो एक मोठा फटका अजूनही आवश्यक असेल, कारण क्रिकेटमध्ये 3 धावा काढणे फारसं सोपं नसतं. तर एखादा मोठा फटक्याच्या प्रतीक्षेत तर शेवटचा चेंडू पुन्हा एकदा रितेश आपल्या बॉलिंग मार्कवर आणि खेळण्यासाठी तयार होतो तो प्रशांत. आणि आता मात्र हा चेंडू बॅटची काढा घेतोय. स्क्वेअर लेगला गेला. यष्टीरक्षक स्वतः जातोय चेंडूवर. विनोद पाटील आणि या चेंडूवर मात्र धावचीत होतोय तो फलंदाज. आणि अशा प्रकारे झिराट संघ विजयी ठरतोय, सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय.